को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. तिचे काही लोक इथे बसलेत. मला अजून आठवतं त्यांनी कुणाला सांगितलं आता तू बूथवर काम करायचं. दुसऱ्या दिवशी तो गायब. मग ते म्हणायचे अरे काय झालं, तो गायब कुठे गेला. नाही तो गेला. कुठे गेला. आता तुम्हाला माहितीये काय मॉडेल होतं. झालं मग आता दुसरा शोधा. मग पहिला महिना गेल्यावर आम्ही बारामतीमध्ये बूथ कमिटी सिक्रेट ठेवली. आम्ही कुणाला सांगतच नव्हतं बूथ कमिटी कोण आहे. आणि मग जयंत पाटील मला फोन करून विचारायचे बूथ कमिटीची नावं द्या, बूथ कमिटी. अहो म्हटलं असं चाललंय. ते म्हणले कसलं सिक्रेट, आम्हाला नावं पाठवा, तुम्ही काम करत आहे. म्हणलं अहो जयंतराव, आम्ही नाव दिलं की ते जाते दुसरीकडे. किती उदाहरणं झाली विचाराय. सगळे बसले तिकडे तिघं बारामतीचे. अरे गंमत जम्मत. आता गंमत वाटते पण त्यावेळेस आम्ही पूर्ण बनवली बूथ कमिटी आणि ती सिक्रेट ठेवली. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सांगितलंच नाही आमच्या बूथ कमिटीत कोण आहे. आणि अनेक तालुक्यांमध्ये लोकांना असं वाटलं की आपल्याला बूथ कमिटीला बूथला माणूसच मिळणार नाही, आपलं बूथच लागणार नाही. पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, बारामती लोकसभा मतदारसंघातला एक बूथ असा नव्हता जिथे आपला बूथ चालू. आणि एक नाही अनेक बूथवर 10-10 लोक होते. काही ठिकाणी दमदाटी पण झाली आणि काय फॉर्म कमी पडले. म्हणजे अजून असते तर अजून लोक गेले असते. पण खूप गमती जमतीचं इलेक्शन झालं. अनेक अनुभव चांगले वाईट आणि इसी को लाईफ कहते. खूप शिकायला मिळालं. पण मला असं वाटतं जो प्रेम आणि विश्वास एकाच माणसाला गॅरंटी होती की, म्हणजे मी मगाशी मारुद्र पाटील आणि सगळ्यांना गाडीत एकच गोष्ट सांगत होते. सर तुम्हालाही आपण गाडीत होता वकील साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की एकाच माणसाला हा लोकसभा मतदारसंघ कळतो. त्या माणसाचं नाव शरद पवार. कारण आपल्या विरोधात तर काय मत होतं ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांना किती. आणि मलाही धाकधूक असायची कारण का पत्रकारांना भेटलं ना की पत्रकार म्हणायचे ताई तुमची सीट ना कधी सर्वेमध्ये अशी दाखवते, कधी सर्वेमध्ये अशी दाखवते. 4 सर्वे निवडून येणार म्हणत होता, 2 सर्वे नाही येणार म्हणत होते. आणि मग जे हिशोब करायचे त्या हिशोबमध्ये तर आपण 2 लाखनी मायनसच होतो. आणि मला आठवतं तुम्ही मला सांगितलं तर मी लिहून देतो 30,000 25चे 30,000च्या लीडनी येणार. मी यांना म्हणायचं हो तुम्ही जरा फार हवेमध्ये चाललाय. 30,000 फार होतंय. आपल्या बरोबर सगळे महत्वाचे नेते सिगून गेले. आपणच सगळे तुम्ही 1.5 लाख म्हणला होता पण मी काय विश्वास ठेवला होता. हो मी ओव्हरच बोलत होता. हे मला बोलले होते 1.5 लाखांनी सीट येणार. म्हटलं हो की कुठल्या हवेमध्ये बसलेला आहात तुम्ही. पण खरंच आहे की हा मतदारसंघ म्हणजे माझे भाऊ श्रीनिवास पवार आणि मी, मला आठवतोय तो पहिला दिवस जेव्हा हे सगळा निर्णय घेतला. श्रीनिवास दादा म्हणतो कसं काय व्हायचं का आपलं. म्हणलं अभि लढना तो पडेगा, लढेंगे देखेंगे क्या होगा. आणि मला अजून तो दिवस आठवतोय की श्रीनिवास दादा आणि मी अनेक ठिकाणी, मी तालुक्याचं नाव सांगणार नाही, अनेक घरांमध्ये गेलो आणि ते घरातले लोक आम्हाला हात जोडून म्हणायचे प्लीज तुम्ही येऊ नका, आम्हाला अडचण होईल. आणि दरवाजा बंद केलाय. आमच्या तोंडावर त्या लोकांनी बंद केला आणि आम्हाला इतकं वाईट वाटलं. पण तेव्हा दरवाजा बंद केला. पण जेव्हा बटन दाबायची वेळ आली त्या बूथवर भरभरून आम्हाला मतं त्यांनी दिली. हेही सत्य. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.